शिवनेत्र बहिर्जी नाईक यांची कहाणी आपण ऐकणार आहोत वेगवेगळ्या भागात. तर हा आजचा पहिला भाग. चला तर आपण जाऊया बहिर्जी नाईक यांच्या भूपाळगडी मूळ कथेकडे. देह ठेवला. चला तर. सन 1685 दक्षिण महाराष्ट्र महादेव मंदिर, भूपाळगड किल्ला. वाऱ्याची झुळूक मंद वेगाने किल्ल्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत होती. वाऱ्याची झुळूक मंद वेगाने किल्ल्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत होती. पिवळी पाने वृक्षाची आधार अलगट डुलत हळूच जमिनीवर स्थिरावत. पिवळी पाने वृक्षाचा आधार हिरवट रंगाची जमिनीवर किल्ल्याच्या अवतीभोवतीची झुडपे हिरवट रंगाची अनोखा गंध किल्ल्याच्या अवतीभोवतीची झुडपे त्यांचा एक अनोखा गंध निघाला होता पसरवत होती. सूर्य अस्ताचले निघाला होता. त्याची शेवटची दृष्टी बानूरलिंग महादेव मंदिराच्या कळसावर रेलली होती. पिंपळाच्या डुलणाऱ्या पालवीच्या मधून मार्ग काढत त्याची किरणे मंदिराच्या शिखरावर स्थिरावली होती. इतक्यात देवळाच्या गाभाऱ्यात एक घंटानाद झाला आणि त्या पाठोपाठ कुणीतरी धाडकन पडल्याचा आवाज आला. परंतु हा कशाचा आवाज असावा? भूपाळगडावर पहारेकरी होतेच, परंतु या क्षणाला मंदिराजवळ कुणाचीही उपस्थिती नव्हती. गडाच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थ महादेवाच्या दर्शनासाठी नेहमी येत असत, परंतु आज कुणाचीही चाहुल नव्हती. दिवाबत्तीची वेळ होण्यास अजून काही अवधी शिल्लक होता, त्यामुळे पुजारीही किल्ल्यावर पोहोचला नव्हता. मग तो प्रश्न राहिलाच, मंदिराच्या गाभाऱ्यात जमिनीवर धाडकन पडण्याचा आवाज कुणाचा होता? अर्थात कुण्या मनुष्याच्या उपस्थितीशिवाय तो आवाज शक्य नव्हता. तो आवाज मनुष्याचाच होता. तो मनुष्य जमिनीवर पालथा पडला होता. बराच वेळ झाला तो अजूनही तसाच जमिनीवर पडून होता. नमस्कार करण्यासाठी कुणी इतका वेळ का पडून राहील? नाही, त्याचा तर श्वासोच्छवास वाढला होता. पायात झालेल्या जुन्या जखमेने डोके वर काढले होते. त्यातून रक्तस्राव होत होता. अंगात ज्वर भरला होता. अशा अवस्थेत शिवलिंगाला दोन्ही हातांनी घट्ट धरून तो पुटपुटला, शिव शंभो महादेव. महादेवाच्या नामाचा परत परत उच्चार सुरू होता. मध्येच महादेवाच्या नामांसोबत छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे, भोळा शंकर, कैलासपती महादेव असे नामस्मरण सुरू होते. त्या माणसाच्या अंगावर एक काळी बंडी होती. कमरेपासून गुडघ्यापर्यंत धोतर आणि धोत्राच्या नेसणीवर पिवळसर शेला बांधून डाव्या बाजूला गाठ मारली होती. त्या गाठीच्या आडोशाला शेल्यात एक कट्यार लपवली होती. 100% ती कट्यारच होती, कारण तिच्या मुढीच्या रचनेवरून ते स्पष्ट होत होते. तो मनुष्य पुढे बोलू लागला, महादेवा, जीवाची अपार पराकाष्ठा करत मी कसा बसा या तुझ्या गाभाऱ्यात पोचलो आहे. खरं तर रायरेश्वराला पोचायचं होतं, परंतु इतकं सामर्थ्य आता माझ्या या देहात उरलं नाही. माझा प्राण देहाला सोडून जाण्यासाठी व्याकुळ झाला आहे, कारण स्वराज्याच्या उपयोगी हे माझं शरीर आता राहिलं नाही आणि कदाचित हे शरीर त्यागून मी परलोकात गेलो तर मला माझ्या राजाचं दर्शन घेता येईल. महादेवा, या सेवकाला त्याच्या राजाजवळ घेऊन चल. याच अपेक्षेने तुझ्याजवळ पोहोचलो आहे. तुझ्याजवळ माझं हेच मागणं आहे. तू माझ्या निष्ठेचा आणि कर्तव्याचा साक्षी आहेस. तुला सगळं ठावं आहे. या सेवकाच्या नसानसात शिवाजी नावाची ऊर्जा प्रवाहित आहे, परंतु मी आज विनवणी करतो, या ऊर्जेला त्याच्या प्रमुख स्रोतात विलीन करून दे. शिवाजी नावाच्या सागरात माझ्या प्राणाला बुडवून दे. म्हणत त्याने कसे बसे हळूच डोळे उघडले, शिवलिंगाकडे पाहिले आणि तो पुन्हा पुटपुटू लागला, माझी ही शेवटची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तुझ्या या प्रतीकावर माझ्या रक्ताचा अभिषेक करतो. असे म्हणून त्या मनुष्याने कमरेतून कट्यार बाहेर काढली. थरथरत्या हातांनी त्या कट्यारीची मूठ नीट निहाळून पाहिली. त्या कट्यारीच्या पितळी मुठेवर सिंहाची प्रतिकृती कोरली होती. त्या सिंहाच्या प्रतिकृतीला मस्तकाशी भिडवून स्मित करत तो पुटपुटला, राजे, तुम्ही तुमच्या हातांनी या बहिर्जी नाईकाला दिलेली या कट्यारीनं आजपर्यंत कितीतरी गनिमांच्या गळ्यांचे घोट घेतले असतील. तुमच्या हाताचा स्पर्श लाभलेल्या या कट्यारीच्या मुठीत
काय ताकद आहे हे फक्त मीच जाणतो. राजे, तुम्ही जाणून होतात मला तलवारीपेक्षा या कट्यारीची प्रत्येक वळणावर गरज भासणार आहे म्हणून तुम्ही मला ही भेट दिली होती. बहिर्जी नायकांनी पुन्हा एकदा कट्यारीची मूठ कपाळाशी टेकवली आणि कट्यार डाव्या हातात पकडून उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला. त्यांच्या अंगठ्यातून रक्ताची चिळकांडी उडाली. लाल भडक रक्ताची धार त्यांनी शिवलिंगावर धरली. जखम झाली असताना सुद्धा वेदना होत असल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला नव्हता. डोळे बंद करून ते पुटपुटू लागले, शंभो शिव शिवाजी शंभो. मोठ्या कष्टाने त्यांनी पापण्या उघडल्या. त्यांचा पंजा शिवलिंगाच्या अग्रभागावर होता. अंगठ्यातून निघणाऱ्या रक्ताचे शिवलिंगावर ओघळ उमटले होते. बोलताना आता त्यांना धाप लागत होती. ते हळूच ओठातल्या ओठात पुटपुटत होते, राजे, एक खंत आहे. स्वराज्यासाठी मरण्याची इच्छा होती, ती पूर्ण होऊ शकली नाही. वीर मरण प्राप्त करू शकलो नाही. नायकांच्या अंगठ्यातून वाहणारे रक्त शिवलिंगावर पूर्णतः पसरले होते. काळ्या पाषाणाचे शिवलिंग आता लाल भडक झाले होते. नायकांच्या श्वासांनी आता वेग घेतला होता. वादळ शांत होण्यापूर्वीची ती तीव्रता असावी. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी येत होती, तरी ओठांवर मात्र स्मित होते. अर्ध पांढरी घेरदार मिशी ओठांच्या हालचालीने गालांपर्यंत लांबली होती. ते बोलू लागले, राजे, हे जग मला आता दिसत नाही. बानुरलिंग महादेव सुद्धा दिसत नाही. राजे, हे आश्चर्य आहे. मी धन्य झालो. मला रायरेश्वराचा गाभारा दिसतो आहे. तुम्ही समोर आहात राजे. तुमचा तो तेजस्वी चेहरा दिसतो आहे. तुमचे विशाल कपाळ दिसत आहे. त्यावर मधोमध लावलेला लाल चंद्रकोरी टिळा दिसत आहे. पांढरा शुभ्र अंगरखा, कमरेला तेजस्वी भवानी तलवार, डोक्यावर मंदिल, शिरपेचात रोवलेला मोत्यांचा तुरा, काळे भोर बोलके डोळे, गळ्यात भोसले घराण्याची आई भवानीने दिलेली कवड्यांची माळ. महाराज, तुमचे रूप पुन्हा पाहायला मिळाले. धन्य झालो. मी धन्य झालो. मी स्पष्टपणे पाहू शकतो आहे राजे, तुम्ही रायरेश्वर शिवलिंगावर रक्ताभिषेक करून महान स्वराज्याची शपथ घेत आहात. राजे, खरोखर मला तुम्ही दिसत आहात. हा भास आहे की पुनर्जन्म? मला दिसत आहे राजे, तुमच्यासोबत महान स्वराज्याचे प्रमुख स्तंभ तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते हे सुद्धा आहेत. महाराज, मीही आहे. पण काय तुम्हाला मी दिसत आहे? सांगा प्रभू, हाक द्या मला. धावत येऊन छातीशी धरा. हे खांदे आसुसले आहेत राजे. तुम्ही सोडून गेलात तेव्हापासून तुमचा एक शब्द ऐकण्यासाठी हे कान उतावीळ झाले आहेत. डोळे तळपत आहेत. राजे, आलिंगन द्या तुमच्या या हनुमंताला. शिवलिंगावर रक्ताभिषेक सुरूच होता. महादेवावर हा फक्त एक रक्ताभिषेक नव्हता, थेंबा थेंबात सामावलेल्या शिवाजी नामाचा अभिषेक होता. बहिर्जी नायकांचा श्वासोच्छ्वास आता मंदावला होता. अंगात ज्वर आणखी वाढला होता. नाकाने श्वास घेणे सुद्धा अवघड झाले होते. आता ते मुखावाटे मोठमोठ्याने श्वास घेत होते. श्वास सोडताना मात्र त्यांच्या मुखातून हळूच राजे या शब्दाचा उच्चार निघत होता. शेवटचे काही क्षण अजून त्यांची प्राणज्योत तग धरू शकत होती. त्यांचे शरीर निश्चित पडले होते. पापण्या अर्धवट उघड्या होत्या. त्यांच्या समोर आता जीवनातील काही महत्त्वाचे क्षण उभे राहत होते. जे त्यांच्या नेत्रांनी आयुष्यात पाहिले होते तेच क्षण जाता जाता डोळ्यांसमोरून तरळून जात होते. त्यांना हे क्षण पुन्हा पाहायला मिळत असल्याचा समाधान शेवटच्या घटकेत सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. शिवाजी महाराजांना गमावण्याव्यतिरिक्त कोणतेही दुःख त्यांच्या मनाला आजपर्यंत फार पीडा देऊ शकले नव्हते. फक्त त्याच वेळी त्यांच्या नेत्रांतून अश्रू वाहिले होते. हा एक क्षण सोडल्यास अश्रू म्हणजे काय असतात हेही त्यांच्या नेत्रांना ठाऊक नव्हते. तलवारीच्या किरकोळ जखमांव्यतिरिक्त घाव त्यांच्या शरीराला कधी मिळाले नव्हते. पण आता उतार वयात एक किरकोळ जखमेने त्रास वाढवला होता. एका अद्भुत शक्तीचे संचय असलेले हे शरीर होते. ही अद्भुत शक्तीच महाराजांची अदृश्य शक्ती होती, जी कुणालाही दिसू शकत नव्हती, कुणी ओळखूही शकत नव्हते, कुणी समजूही शकत नव्हते. वाऱ्याचा वेग होता, सिंहाचे धाडस होते, सरड्याचे कौशल्य होते, हरणाची चपळता होती.
सूर्याची चमक होती आणि बुद्धी इतकी तल्लख की आयुष्याच्या 60 वर्षात कपट कारस्थानात माहीर असलेले शत्रू असून सुद्धा आजपर्यंत कोणी त्यांना कैद करू शकले नव्हते. दिल्लीचा बादशाह औरंगजेबाच्या हेरांनाही कधी कळले नाही की शिवाजी राजाच्या दरबारात कोणी बहिर्जी नाईक नावाची व्यक्ती आहे. शिवरायांनी याच त्यांच्या अदृश्य शक्तीच्या जोरावर अनेक पराक्रम केलेत, युद्ध जिंकलीत, स्वराज्याचा गाडा योग्यरित्या हाकू शकले. त्यांच्या बाणाला अचूक निशाणा मिळाला. दौलतराव हे खरे नाव, परंतु आयुष्यात त्यांचे कितीतरी वेळा बारसे झाले असावे, कितीतरी जन्म झाले असावेत. 3 धर्मांचे संस्कार, चालीरीती यांचे अचूक ज्ञान त्यांना होते. प्रादेशिक तसेच विदेशी भाषांवर मजबूत पकड होती. तितकाच मोठा हजरजबाबीपणा आणि आत्मविश्वास होता. त्याला स्वराज्य प्रेमाची जोड होती. जवळजवळ त्यांच्यासारखेच 3000 बहिर्जी त्यांनी स्वराज्यासाठी उभे केले होते आणि या 3000 बहिर्जींचे नायक होते दौलतराव, म्हणजे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक आठवणींच्या वाऱ्यावर स्वार होऊन भूतकाळात पोहोचले होते. जेव्हा ते पहिल्यांदा शिवबांना भेटले होते तेव्हा ते बहिर्जी नाईक नाही तर रामोशाचे दौलतराव होते. राजांशी पहिली भेट 43 वर्षांपूर्वी, पुणे, सन 1642. आकाशातला तो तप्त गोळा डोक्याच्या समांतर पोहोचला होता. त्याची उष्मा सह्याद्रीच्या घोंगावणाऱ्या वाऱ्यालाही धजावत नव्हती. ओढे तलाव आटू लागले होते. रानात दाट वृक्षांपेक्षा काटेरी झुडपांची गर्दी वाढली होती. काटेरी भाबडीच्या लवदार फांद्या वाऱ्याच्या तालावर नाचत होत्या. त्यांना वेढा घालून उभे राहिलेल्या वेली आता पूर्णपणे सुकल्या होत्या. या झुडपांच्या छायेत ससे कोरड्या तृणावर ताव मारत होते. अचानक त्यांना पाचोळ्यावरून कुणीतरी धावत असल्याची चाहूल लागली. भीतीने ते पटकन बिळात शिरले. एक लांडगा जीवाच्या अकांत करीत धावत येत होता. त्याच्या मागे एक मजबूत देहयष्टी असलेला 16-17 वर्षांचा मुलगा धावत होता. त्याच्या हातात टोकदार भाला होता. कमरेला 3-4 खंजीर लटकवलेले होते. डोक्यावर पिवळा फेटा घट्ट बांधला होता. त्याच्या वस्तीतला सगळ्यात तरबेज शिकारी होता हा रामोशाचा दौलतराव. एरवी सशांची, डुकरांची शिकार करणारा दौलतराव आज मात्र केव्हापासूनच लांडग्याच्या मागे धावत होता. जंगलाच्या मुखापासून तो धावत आता जंगलाच्या बऱ्याच आत पोहोचला होता. आता तो तांबूस रंगाचा लांडगा धावता धावता अचानक समोरच्या ओंडक्यावर आदळला. तो लांडगा तोल सावरून पुन्हा धावणार इतक्यात दौलतरावाने एका उंच शिळेवरून हवेत उडी घेत मोठ्याने छातीपासून आवाज काढत उजव्या हातातील भाला वेगाने लांडग्याच्या दिशेने भिरकावला. दौलतरावाच्या भाल्याने लांडग्याच्या छातीचा वेध घेतला होता. लांडग्याच्या मुखातून फक्त एकदाच आवाज फुटला. तो विवळत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निपचित पडला. मागच्या पायांनी अजूनही उठण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. पंजांच्या नख्यांनी जमीन ओरबडत होता. मोठमोठ्याने सुस्कारे सोडत होता. परंतु अखेरीस त्याची जीभ बाहेर आली आणि हृदयाची स्पंदने थांबली. त्याचे डोळे फाकले होते. दौलतराव आता त्या लांडग्याजवळ पोहोचला. त्याच्या छातीतून भाला बाहेर काढला. भाल्याचे पाते जमिनीत रुतवले आणि कमरेतून एक खंजीर काढले. त्या खंजिरीने लांडग्याची शेपटी कापली आणि ती कापलेली शेपटी एका दोरीला बांधली. त्या दोरीला आधीच काही शेपट्या बांधल्या होत्या. त्या शेपट्यांचे रक्त सुकले होते. त्यावरून त्या कालच्या शिकारीत मारलेल्या लांडग्यांच्या शेपट्या असाव्यात. दौलतरावने शेपट्या बांधलेल्या दोरीला जानव्यासारखे खांद्यांवरून बांधले होते. आत्ता कापलेले शेपटीमधून गळणारे रक्त त्याचे धोतर आणि बंडी भिजवत होते. परंतु याकडे दौलतरावाचे अजिबात लक्ष नव्हते. त्याचा चेहरा अतिशय प्रसन्न होता. लांडग्यांना मारून शेपट्या गोळा करण्यामागचा त्याचा हेतू काय असावा? एका शिकाऱ्याला त्या शेपट्याचे काय करायचे होते? एरवी टोळीने आणि सवंगड्यांसोबत शिकारीला जंगलात येणारा दौलतराव आज एकटाच, तेही जंगलाच्या मधोमध का आला असावा? दोरीला बांधलेल्या लांडग्यांच्या शेपट्या मोजत दौलतराव पुटपुटला. 8. आज रानातली सगळीच लांडगी मारतो बघ. शिवबा राजांची इच्छा आहे ना, मग लांडग्यांना जगायचा अधिकार नाहीच. माझा भाला आणि त्यांची छाती, माझी खंजीर आणि त्यांची शेपटी. राजे खूप खुश होतील माझ्यावर. पण अगदी समोर आल्यावर कसे दिसत असतील राजे? मी इतक्या जवळून कधी त्यांना पाहिलं नाही. त्यांचं नाव इतकं ऊर्जावान आहे, शिवाजी राजे भोसले. तर चेहरा कसा असेल?
जेव्हा मी या शेपट्यांना त्यांना द्यायला जाईल तेव्हा मी त्यांना नुसता बघत राहीन. त्यांच्या समोर बोलतीच बंद होईल माझी. बोलता बोलता दौलतरावांचा चेहरा अचानक पडला. जमिनीत रुतवलेल्या भाल्याला काढून पुन्हा भाल्याचे टोक जोरात जमिनीत खुपसले आणि पुटपुटला, मी रामोशाचा मुलगा आहे. माझ्या समोर येतील शिवबा? मला त्यांना नक्की भेटता येईल का? या प्रश्नाने क्षणभर दौलतराव निराश झाला खरा, परंतु अचानक निश्चयी भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. त्याने वाकून जमिनीवर उजव्या पायाचा गुडघा टेकवला. जमिनीत खुपसलेल्या भाल्याच्या टोकाला काढले. मातीत चोळून त्यावर लागलेले रक्त नीट पुसले. भाल्याचे टोक डोळ्यासमोर आणत म्हणाला, राजे जातपात पाहत नाहीत, ते नक्की भेटतील. आणि हा भाला आज इतका पराक्रम करणार की राजांना मला भेटणं भाग पडेल. दौलतराव उठून उभा राहिला. सूर्याच्या उष्मेने क्षीण झालेल्या त्याच्या चेहऱ्यावर शिवबा राजांना भेटण्याच्या उत्साहाने पुन्हा टवटवी आली आणि तो पुन्हा रानात भटकू लागला. दर्या कपारी सगळ्या पालत्या घातल्या. गळ्यात आणखी 2 लांडग्यांच्या शेपट्यांची भर झाली होती. कोणत्याही क्षणी वाघासारख्या हिंस्र पशूचा सामना होऊ शकतो या शक्यतेला न जुमानता तो भयानक जंगलात लांडग्यांचा शोध घेत होता. सकाळपासून त्याला एकट्या दुकट्यामध्ये फिरणारे लांडगे सापडले होते, परंतु तो आता पुरता फसला होता. तलावाच्या बाजूला लांडगे मिळतील म्हणून तो तलावाजवळ पोचला. त्याचा हा विचार कारगर ठरला होता, परंतु समोर 20 लांडग्यांची टोळी होती. दौलतरावाची नजर स्थिर झाली होती. आता किती मोठी दुर्घटना घडू शकते याचा आभास त्याला झाला होता. तो एका जागी स्तब्ध उभा राहिला होता. तो पळून जाऊ शकत होता, परंतु त्याने असे केले नाही. लांडग्यांचा सामना करायचे त्याने निश्चित केले होते, परंतु कसा? गुरगुरणाऱ्या लांडग्यांची टोळी दौलतरावाच्या गळ्यातील शेपट्यांच्या रक्ताच्या गंधाने त्याच्या भोवती गोळा झाली होती. दौलतराव एका जागी स्तब्ध उभा राहून फक्त चोरट्या नजरेने लांडग्यांवर नजर फिरवित होता. काय करावं या विचाराने त्याचे मस्तिष्क गरगर फिरत होते. लांडगे गुरगुरत त्याच्याकडे सरकत होते. त्यांनी दौलतरावाला गोलाकार वेढा दिला होता. आता काय करावं? काही केलं तरी हे हिंस्र लांडगे माझ्या शरीराचे लचके तोडणारच. काही हालचाल केली तर हळूहळू पुढे येणारे लांडगे झडप घालतील. हातात भाला आहे, त्या भाल्यानं एका लांडग्याला मारू शकतो, परंतु इतरांचे काय? काहीतरी करावं लागेल. दौलतराव विचार करायची ही वेळ नाही. दौलतराव श्वास रोखून पुटपुटत होता. दौलतरावाने भरकटलेल्या गोंधळलेल्या मनाला सर्वप्रथम शांत केले. डोक्यातील विचारांच्या आवर्तनांना थांबवले आणि समोरून हळूहळू गुरगुरत पुढे सरकणाऱ्या लांडग्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. त्या समोरच्या लांडग्यांच्या गुरगुरण्याचा वेग चांगलाच वाढला होता. अधूनमधून तो तोंड उघडत त्याचे टोकदार सोळे दाखवत होता. दौलतरावाने भाल्यावरील मूठ घट्ट केली. छातीत मोठ्याने हुंकार भरत त्याने हवेत उडी घेऊन भाल्याचे टोक त्या समोरील लांडग्याच्या पाठीत घुसवले. भाला त्या लांडग्याच्या पाठीतून आर पार घुसला होता. लांडग्याला तसेच भाल्यात अडकून दौलतराव वेगाने धावू लागला. त्याच्या मागे लांडग्यांची टोळी सपासप अंतर कापत होती. दौलतरावाच्या पावलांचा वेग प्रचंड होता, परंतु लांडग्यांपासून त्याचे अंतर जास्त दूर नव्हते. समोर तलाव होता. तलाव दिसूनही न थांबता दौलतराव पाण्यात शिरला. भाल्यात अडकलेला लांडगा केव्हाच मृत झाला होता. दौलतराव कमरेपर्यंत पाण्यात पोचला होता. लांडग्यांची टोळी गुरगुरत काठावरच थांबली. दौलतरावाने वळून स्मित करत लांडग्यांकडे पाहिले आणि पुटपुटला, शिवबांना पाहिल्याशिवाय मरणार नाही हा दौलतराव. काठावर थांबलेले लांडगे अचानक 2 पावले मागे हटले. लांडग्यांचे वर्तन पाहून दौलतराव काहीसा गोंधळला, परंतु क्षणात त्याला पाण्यात काहीतरी हालचाल झाल्याचे जाणवले. एक मोठी मगर त्याच्या मागून येत होती. दौलतरावाने प्रसंगावधानता साधून कमरेतून खंजीर काढली आणि भाल्यात अडकलेल्या लांडग्याची शेपटी कापून त्या लांडग्याच्या पार्थिवाला मगरीच्या तोंडाजवळ फेकले. मगरीने लांडग्याला जबड्यात पकडले. मग क्षणाचाही विलंब न करता दौलतरावाने हातातील खंजीर एका लांडग्याच्या दिशेने भिरकावली. तो खंजीर थेट त्या लांडग्याच्या कपाळात घुसली. तो लांडगा किंचाळत जमिनीवर पडला आणि घसरड्या जागेवरून घसरत तलावाच्या पाण्यात आला. हे बघून इतर लांडगे आणखीनच चवताळले. त्यांच्या गुरगुरण्याचा वेग आणखी वाढला. समोरून लांडग्यांनी रस्ता अडवला होता. मागे पाण्यात मगर होती. इकडे आड तिकडे विहीर अशी दौलतरावांची अवस्था झाली होती.
पाण्यातल्या मगरीने काही क्षणात तो लांडगा फस्तही केला होता. ती आता दौलतरावांच्या दिशेने सरकत होती. त्याचा पाय मगर पकडणार इतक्यात दौलतरावाने भाला मगरीच्या डोक्यात घातला. भाला आर पार निघाला. मगर तडफडू लागली. ती पाण्यावर झपाझप हात पाय हलवू लागली. तिच्या शेपटीची तडफड होऊन पाणी उडत होते, परंतु ती तडफडही थांबली. पाण्यात रक्ताचे वलय निर्माण झाले. दौलतरावाने मगरीच्या डोक्यात अडकवलेला भाला गोल फिरवून काढला. मग मगर पाण्याच्या वर येऊन उलटी होऊन तरंगू लागली. त्या मगरीकडे पाहून दौलतराव पुटपुटला, काय राव, तुला मनसोक्त लांडगे खाऊ घातले असते. हे कसंय ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. दौलतरावाने आणखी थोडा वेळ वाट पाहिली. मग पुन्हा त्या टोळीतील लांडगा त्या घसरड्या ठिकाणी आला की दौलतराव त्याच्या कपाळाचा वेध घेत होता. आली लांडगा घरघळत तलावाच्या पाण्यात येत होता. दौलतराव त्याची शेपटी कापून तलावातल्या मगरींसमोर त्यांचे पार्थिव भिरकावत असे करत त्याने टोळीतील 4-5 लांडगे आणखी संपवले. आता तलावाच्या काठी तलावातील सगळ्या मगरी येऊ लागल्या. हे जणू दौलतराव तलावाच्या या काठाने पाण्यातून बाहेर न पडता दुसऱ्या काठावर पोहोचला. मध्येच ओढ्याचं पाणी तलावाला येऊन भेटत असल्याने लांडग्यांची टोळी इकडच्या काठावरच राहिली. 14-15 लांडग्यांच्या शेपट्या घेऊन सूर्याच्या झुकावानुसार दिशा ठरवत तो पश्चिम दिशेला जंगलाच्या बाहेर जाऊ लागला. तो धावत होता आणि धावता धावता त्याच्या अंगावर दोरीत बांधलेल्या लांडग्यांच्या शेपट्या उधळत होत्या. त्यांच्याकडे पाहत तो मध्येच थांबून राजे खूप खुश होतील असे पुटपुटत पुन्हा चालत होता.